आणि उदाहरण संग्रह 27 आहे. यातील पहिला दिलेला प्रश्न आहे की परिसरात आढळणाऱ्या समांतर रेघांची 2 उदाहरणे द्या. यामध्ये मी तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे खिडक्यांची गज हे जे असतात ते एकमेकांना समांतर असतात. अशाच पद्धतीनं शिडींच्या दोन्हीही उभ्या बाजू ह्या एकमेकांना समांतर असतात आणि यांच्या पायऱ्या पण एकमेकांना समांतर असतात. तर यातील हा जो पहिला प्रश्न आहे त्याची 2 उदाहरणं म्हणजे खिडक्यांची गज आणि शिडींच्या पायऱ्या. इथं प्रश्न दुसरा आहे. यामध्ये परिसरात आढळणाऱ्या लंबरेघांची 2 उदाहरणे सांगा. यामध्ये आपल्याला याचं एक व्यवस्थित उदाहरण म्हणजे लाईटचा जो पोल असतो लावलेला आपल्या रस्त्यावरती वगैरे, तर तो जमिनीसोबत त्यांनी लंब केलेला असतो. म्हणजे यांचा काटकोन तयार झालेला असतो. म्हणजे लाईटचा रस्त्यावरील पोल याचं हे एक उदाहरण झालेलं आहे. आणि कोणतीही भिंत जमिनीसोबत ही लंब असते. ही जमीन आहे, ही भिंत असेल तर ही पण प्रत्येक याच्यामध्ये ती लंब असते. आता खालील आकृत्या पाहायचं आणि प्रत्येक आकृतीतील दिलेल्या रेघा परस्परांना समांतर आहेत की लंब आहेत हे आपल्याला ठरवून त्याच्यामध्ये लिहायचं. त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. या 2 समांतर रेघा आहे, अशी रेषा असेल तर ती लंब रेखा. आता त्यांनी इथं जी एक रेषा मोठी आणि एक छोटी दिलेली आहे, परंतु ते एकमेकांना कुठंही छेदत नाहीत म्हणून ते समांतर रेघा आहेत. समांतर रेघा. आता इथे आडव्या काढलेल्या आहेत पण दोन्हीही रेषेमध्ये अंतर कुठेही जरी पाहिलं तरी समान आहे म्हणून त्यांना आपण समांतर रेषा किंवा समांतर रेघा म्हणायचं. यानंतर त्यांनी ते 2 दिलेले आहेत. हे पण यांनी दोन्हीही रेषेंच्या छेदलेला जो भाग आहे तो इथं 90 अंशाचा होतो. म्हणजे याला म्हणायचं आपण लंबरेघा. अशा पद्धतीनं आपण समांतर रेघा, लंबरेघा आणि कोन आणि कोनाचे प्रकार काटकोन, लघुकोन आणि विशाल कोन. वर्तुळ हा आपण धडा पाहणार आहोत. यामध्ये त्रिज्या, जीवा आणि व्यास. वर्तुळ आपण पाहिल्यानंतर वर्तुळ काढत असताना जेव्हा आपण कंपासचं लोखंडी टोक जिथं ठेवत असतो आणि जिथे पेन्सिलच्या टोकाने आपण याला मार्क करत असतो गोलाकार केल्यानंतर, परंतु जिथे लोखंडी टोक असतं या बिंदूला आपण वर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणतो. आणि केंद्रबिंदूपासून वर्तुळावरती कोणत्याही बिंदूंना जोडणारी रेषा. आता मी इथून जर याला इथं रेष काढली तर ही पण काय झाली, त्याची PQ त्रिज्या झाली. तर त्रिज्येची व्याख्या काय होईल? वर्तुळाच्या केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू, केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू याला जोडणारी रेष किंवा रेघ म्हणजे त्या वर्तुळाची ती त्रिज्या होय. यानंतर व्यास पाहूयात आपण. तर वर्तुळ केंद्रामधून जाणाऱ्या जीवेला वर्तुळाचा व्यास असे म्हणतात. म्हणजे हा जो वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो आणि वर्तुळावरील 2 बिंदूंना जोडणारी परंतु केंद्रबिंदूमधून जाणारी रेषा किंवा रेघ म्हणजे व्यास. आता इथून हा बिंदू जर मी जोडतोय या बिंदूला म्हणजे हा Q आणि M हे जर मी 2 बिंदूला जोडलेलं आहे, परंतु ही जोडणारी जी रेषा आहे ती कुठून गेली? वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधून. तर ही याला जे म्हणतो आपण याला म्हणतो व्यास. तर
आता आपण पाहणार आहोत जीवा. तर जीवा म्हणजे वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदूला जोडणारी रेघ वर्तुळाची जीवा होय. म्हणजे या वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूला जोडणारी रेषा किंवा रेघ म्हणजे त्याला आपण म्हणायचं जीवा. आता आपण त्रिज्या आणि व्यास यामध्ये काहीतरी नातं असतं, आपण ते नंतर पाहणार आहोत. यानंतर आता यांनी एक आकृती दिली आहे. या आकृतीमध्ये आपण कोणती जीवा आहे, कोणती त्रिज्या आणि कोणती व्यास आहे ते आपण इथे पाहणार आहोत. आता बघा इथं MT हे दोन बिंदू वर्तुळावरील आहेत आणि या केंद्रबिंदूमधून ती रेषा गेलेली आहे, म्हणून MT या वर्तुळाची काय झाली व्यास. आता अशाच पद्धतीने आणखी एक गेलेलं आहे P आणि S ही ह्या दोन बिंदूंना जोडणारी रेषा पण वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधून गेलेली आहे, म्हणून याला पण आपण म्हणू शकतो व्यास PS किंवा SP. तर हे इथे दोन काय व्यास आहेत. त्रिज्या वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधून आणि वर्तुळावरील कोणत्याही बिंदूला, तर इथून याला जोडणारी ही रेषा म्हणजे काय झाली याची त्रिज्या. तर इथे त्रिज्या OS, OP, OT आणि OM, म्हणून OS, OT, OP आणि OM या काय झाल्या याच्या त्रिज्या झाल्या. आता आपल्याला लिहायचे जीवा. तर वर्तुळावरील दोन बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे जीवा म्हणजे NM. वर्तुळ काढण्यासाठी आपण आपल्या कंपास पेटीमधील या साहित्याचा वापर करणार आहोत. या साहित्याला म्हणतात कंपास. तर आपल्याला जर एखादं वर्तुळ काढायचं असेल तर या कंपासचं स्टीलचं टोक स्थिर ठेवायचं आणि जिथे पेन्सिलचं टोक आहे या टोकाला काही ठराविक अंतर घ्यायचं दोन्हीमध्ये आणि असं याला गोल फिरवायचं. तर आपल्याला इथे असं एक वर्तुळ मिळतं. आपण जी पाहिलेली आहे त्रिज्या, तर हा जो बिंदू असतो याला आपण काय म्हणतो असतो, स्टीलच्या टोक ठेवलेल्या बिंदूला याला O नाव देऊ, याला म्हणतो केंद्र, वर्तुळाचा केंद्रबिंदू. वर्तुळापासून वर्तुळ केंद्रबिंदूपासून वर्तुळावरील कोणत्याही बिंदूला जर आपण जोडलं तर त्याला म्हणतो तो आपण त्रिज्या. वर्तुळ केंद्रबिंदूपासून वर्तुळावरील बिंदूला जोडणारी रेषा आपण याला जर M नाव दिलं तर OM ही काय झाली त्रिज्या. आणि व्यास आपण म्हणतो तर वर्तुळावरील दोन बिंदूंना, आता मी जरी इथं एक बिंदू घेतला आणि याला दोन हे जे बिंदू आहे P, तर MPला जोडणारी परंतु केंद्रबिंदूमधून जाणारी रेषा म्हणजे व्यास. तर पहा इथून M आणि P हा आहे व्यास, हा असा इथून व्यास आहे. तर आता पहा इथे केंद्रबिंदूपासून M म्हणजे OM त्रिज्या आणि OP पण काय झाली त्रिज्या. तर व्यास काय होईल, व्यास बरोबर काय येईल 2 गुणिले त्रिज्या म्हणजे 2 वेळा त्रिज्या. तर हा किती येईल 2 गुणिले त्रिज्या. तर व्यास बरोबर आपण 2 गुणिले त्रिज्या म्हणजे त्रिज्येचा व्यास हा त्रिज्येच्या डबल असतो किंवा 2 पट असतो, म्हणजे 2 गुणिले त्रिज्या होईल हे. आणि जर आपल्याला त्रिज्या दिलेली असेल आणि जर व्यास
त्रिज्या दिलेली असेल आणि व्यास काढा म्हटलं तर तिथं 2 गुणिले त्रिज्या दिले तेवढे लिहायचं. आणि जर त्यांनी आपल्याला व्यास काढायचा असेल तर हा 2 आपल्याला त्रिज्येच्या गुणाकारामध्ये घ्यावा लागतो. आणि त्यांनी आपल्याला विचारलं त्रिज्या काढा आणि जर त्यांनी आपल्याला व्यास दिलेला असेल तर हा 2 याच्या भागाकारामध्ये जात असतो. म्हणजे त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2 असं यातलं नातं आहे. 28 यात दिलेलं आहे पुढे दिलेल्या त्रिज्येचे वर्तुळे काढा. त्यात पहिलं आहे 2 सेंटीमीटर. तर आपल्याला जी स्केल दिलेली आहे फुटपट्टीवरती या कंपासमध्ये 2 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. हे आहे 2 सेंटीमीटर आणि याला एका ठिकाणी ठेवून स्टीलचं टोक स्थिर ठेवा आणि जे पेन्सिलचं टोक आहे याला फक्त गोल आपल्याला फिरवायचं आहे. तर हे बाहेर हे थोडं चुकलेलं आहे. यातील बाहेरील जे दिलेलं ते तर हे इथून इथपर्यंतचं जे डिस्टन्स आहे याला म्हणतो आपण 2 सेंटीमीटर आहे. ही काय झाली त्याची त्रिज्या. अशाच पद्धतीनं आपण 3 सेंटीमीटर घेऊन पण आपल्याला काढता येईल. तर याला आपण असं एक ठिकाणी ठेवून स्थिर ठेवायचं एक टोक आणि दुसरं टोक आपल्याला फक्त पेन्सिलचं टोक फिरवायचं असतं. तर 3 सेंटीमीटरचा आपण या पद्धतीनं हे वर्तुळ आपण काढलेले. तुम्ही अशाच पद्धतीनं तुम्ही 4 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन त्याची वर्तुळे काढायचं आहे. यात दिलेलं हा जो टेबल दिलेला आहे त्यात त्यांनी ही आकृती दिलेली आहे आणि ही जी आहे ती त्रिज्या आणि व्यास. तर या वर्तुळाची जी त्रिज्या आहे ते 1 सेंटीमीटर आणि याचा व्यास किती होईल याच्या डबल होईल. जर हे समजा 2 सेंटीमीटर असेल तर हा 2 सेंटीमीटर त्रिज्या इथून एवढं अंतर तर व्यास किती होईल याच्या डबल म्हणजेच 4 सेंटीमीटर. अशाच पद्धतीनं हा इथून इथपर्यंतचं डिस्टन्स आहे 3 सेंटीमीटर आणि याचा व्यास किती होईल याच्या डबल म्हणजे 6 सेंटीमीटर. ठीक आहे आपल्याला यातील पहिलं गणित दिलं आहे. वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर असेल तर व्यास किती आहे. यानी आपल्याला काय दिलेलं आहे त्रिज्या दिलेलं आहे. त्रिज्या बरोबर 5 सेंटीमीटर. आपल्याला व्यास जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल काढायचं असेल तर काय आहे ते 2 गुणिले त्रिज्या हे आपलं काय आहे सूत्र आहे. तर आपल्याकडे त्रिज्या किती आहे 5 सेंटीमीटर. तर इथं याची किंमत ठेवली की आपल्याला 5 दोन्ही किंवा 2 पंचे 10 सेंटीमीटर याचा व्यास झाला. माझा एखाद्या त्यांनी दिलेल्या जी वर्तुळ आहे आपल्याला त्रिज्या त्याची 5 आहे तर त्याचा व्यास किती होईल 10 सेंटीमीटर. आता अशाच पद्धतीनं वर्तुळाचा त्यांनी व्यास दिलेला आहे तर त्याची आपल्याला त्रिज्या काढायची. मग दुसरं गणित आहे तर त्यांनी काय दिले आपल्याला व्यास दिलेला आहे. व्यास बरोबर 6 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे काय त्रिज्या बरोबर किती. तर आपला फॉर्म्युला काय आपलं सूत्र काय आहे त्रिज्या बरोबर
व्यास भागिले 2. तर आपल्याकडे व्यास किती दिलेला आहे 6 सेंटीमीटर.